स्मिता तिच्या भावाला संदीपला फोन करून सांगते, दादा, गावामध्ये आईची तब्येत ठीक नाही, ती तिथे एकटी आहे. तू तिला तुझ्यासोबत शहरात का घेऊन येत नाहीस? आईने तुला किती वेळा फोन केला आहे, तिने तुला किती वेळा सांगितलं आहे की तिला तुझ्यासोबत शहरात घेऊन जा आणि एका चांगल्या डॉक्टरकडे दाखव, पण तू प्रत्येक वेळी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतोस. संदीप म्हणतो, स्मिता, माझ्याशी बोलण्याची तुझी कोणती पद्धत आहे? स्वतःच्या मोठ्या भावासोबत असं बोललं जातं का? दादा, मी अगदी व्यवस्थित तेच बोलते आहे, मी काहीही चुकीचं बोलत नाही. स्मिता म्हणते. शेजारीच बसलेली स्मिताची वहिनी जागृती संदीपच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि बोलू लागते, स्मिता, आम्ही तुझ्यासारखं आणि आईसारखं फ्री नाही, ज्या पूर्ण दिवस घरात फक्त बसून असतात. आम्ही दोघेही नोकरी करतो. आमच्याकडे इतका वेळ नसतो की सारखं सारखं आम्ही गावी जाऊ शकू. आता 4 महिन्यांपूर्वीच बाबांचं निधन झालं होतं, तेव्हा आम्ही दोघेही पूर्ण 15 दिवसातली सुट्टी घेऊन गावी गेलो होतो. तुला काय वाटतं, आईची थोडीशी तब्येत खराब झाल्यानंतर आम्ही लगेचच सुट्टी घेऊन गावाला जायचं का? तुझा भाऊ नोकरदार आहे आणि मी देखील नोकरी करते. नोकरी करणाऱ्या लोकांकडे इतका वेळ नसतो की इतकी लहानशी गोष्ट तुला समजत नाही का? सारखं सारखं आई आणि मुलगी फोन करून नुसता वैताग देत आहे, त्रास देत आहेत. गावाला या आणि गावाला जा, बस हेच एक काम राहिलं आमच्यासाठी. गावामध्ये आई मोकळ्या बसल्या आहेत आणि स्वतःच्या सासरी तू मोकळी बसली आहेस. जर नोकरी करत असतीस तर तुला समजलं असतं की किती बिझी शेड्यूल असतं आमचं. वहिनीचं बोलणं ऐकून स्मिता बोलू लागली, नोकरी करत नाही, त्यांच्याकडे कोणतंच काम नसतं का? ते लोक पूर्ण दिवस भिंतीला डोकं टेकून फक्त बसून राहतात का? एकदा माझ्या सासरी येऊन बघ, इतकं मोठं घर, इतकं मोठं कुटुंब आहे, सगळे एकटीने सांभाळते, मुलांना सांभाळते, 3 वेळचं जेवण बनवते. मान्य आहे तू नोकरी करतेस, पण आम्हालाही पूर्ण दिवस कामातून मोकळा वेळ मिळत नाही. आणि आता तर तुम्ही दोघे एकटेच आहात, आरामात 2 टिफिन तयार करून ऑफिसला निघून जाता. स्मिताचं बोलणं ऐकून जागृती खूप चिडते आणि म्हणते, जर तुला आईची इतकीच काळजी आहे, मग स्वतःच्या आईला स्वतःजवळ का बोलावून घेत नाहीस? ठीक आहे वहिनी, जर तुम्ही लोक आईला बोलावू शकत नाही तर मीच माझ्या आईला माझ्याजवळ बोलावून डॉक्टरला दाखवेन, असं बोलून स्मिता फोन कट करते. बघतोस ना तुझ्या बहिणीचे नखरे कसे आहेत, माझ्यासोबत कशी बोलत होती, आता आईला स्वतःजवळ बोलावून 4 लोकांना दाखवेल की ती आईची सेवा करत आहे आणि त्यांची सुनबाई आणि मुलगा डॉक्टरकडे घेऊन जात नाहीत. सर्व लोक मलाच टोमणे मारतील आणि तुझ्या बहिणीला तर हेच पाहिजे की 4 लोकांनी मला 4 शब्द बोलावेत. आईला देखील 2 दिवस ताप काय येतो, पूर्ण घर डोक्यावर घेते. मुलीला सर्व काही सांगायची काय गरज आहे? जागृती म्हणाली. हो जागृती, तू अगदी बरोबर बोलतेस. आईची ही सवय चांगली नाही. 2 दिवस आजारी पडते आणि सगळीकडे नुसता आरडाओरडा करते. मुलाला, सुनेला आणि मुलीच्या सासरी देखील सर्व काही सांगून टाकते, संदीप म्हणतो. संदीप पुढे म्हणतो, स्मिता आईला तिच्याजवळ घेऊन जाईल याच्या आधीच मी आईला फोन करतो आणि सांगतो की मी तुला घ्यायला येतोय, नाहीतर मला 4 लोकांचे बोलणे ऐकावे लागेल. डायनिंग टेबलवर सकाळी 2 कप कॉफीचे मग ठेवत जागृती बोलू लागली. तुझ्या बहिणीच्या फोनने माझा मूड पूर्ण ऑफ केला आहे. सकाळी सकाळी फोन करते, हे देखील पाहत नाही की आपल्या दोघांच्या ऑफिसची वेळ आहे. संदीप आईला फोन करतो, आई तुझं सामान पॅक कर, मी तुला उद्या घ्यायला येतोय. मुलाचं बोलणं ऐकून कावेरीताई खूपच खुश होते. ठीक आहे बेटा, ये, मग मी तुझ्यासोबत शहरातच राहायला येईन. माझं एकटीचं या घरामध्ये मन लागत नाही. आधी तर तुझे बाबा होते त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता, परंतु ते जेव्हापासून तिच्या बाबांचे निधन झालं आहे तेव्हापासून माझं घरात मन लागत नाही. रिकामं घर खायला उठतं. मुलगा आणि सुनेजवळ राहिले तर जरा मन रमेल, असं कावेरीताई म्हणाल्या. मुलगा वैतागून बोलतो, ठीक आहे आई, आता मी फोन ठेवतो, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. इकडे कावेरीताई मुलाकडे जाण्यासाठी एका बॅगेत काही कपडे ठेवत दुसऱ्या दिवशी संदीप कावेरी ताईला सोबत घेऊन शहरात येतो. जेव्हा कावेरीताई मुलाच्या घरी पोहोचते तेव्हा सुनबाई ऑफिसवरून घरी परत आलेली असते. मुलाने कावेरीताईला आणण्यासाठी सुट्टी घेतली होती. ऑफिसवरून आल्यानंतर सुनबाई तिच्या खोलीत आराम करत होती.
कावेरीताई संदीपला विचारते, बेटा सुनबाई दिसत नाही? आई ती ऑफिसवरून आली आहे, दिवसभर काम करून थकून जाते, त्यामुळे आराम करते, संदीप म्हणतो. अच्छा बेटा, ठीक आहे, असं बोलून कावेरीताई एका छोट्याशा खोलीत निघून जाते. त्या खोलीत सामानाच्या नावाखाली एका फोल्डिंग पलंग असतो आणि वर लावलेला पंखा असतो. सुनबाई तिच्या खोलीत झोपली होती आणि मुलगा देखील फोनमध्ये व्यस्त होता. खोलीत बसून कावेरीताई खूपच कंटाळली. कोणीच तिच्यासोबत बोलणारं नव्हतं. गावामध्ये तर कोणी ना कोणी तिच्यासोबत बोलत राहायचं. मग कावेरीताई मुलांजवळ येते आणि बोलू लागते, बेटा जेव्हापासून आली आहे सुनबाई झोपलेलीच आहे. तास व्हायला आला आणि तू देखील तुझ्या फोनमध्ये बिझी आहेस. माझ्यासोबत काहीतरी गप्पा गोष्टी कर. मला एकटीला खोलीत चांगलं वाटत नाही. आता तुझ्यासोबत काय बोलू आई? तसंही पूर्ण दिवस प्रवास करून थकलो आहे. तू देखील तुझ्या खोलीत जाऊन आराम कर. शहरात सगळे लोक खूपच कमी बोलतात, स्वतःच्या कामात व्यस्त असतात. तू तुझ्या सुनबाईकडून जास्त गप्पा गोष्टी करण्याची अपेक्षा करू नकोस, कारण ती एक नोकरदार आहे. तिच्याकडे वेळ नसतो. आम्ही दोघेही सकाळी ऑफिसला निघून जातो, असं संदीप म्हणतो. तेवढ्यात सुनबाईचा खोलीतून बाहेर येण्याचा आवाज येतो. ती बोलू लागते, आई आलात तुम्ही? फॉर्मॅलिटी म्हणून जागृती कावेरीताईंच्या गुडघ्यांना हात लावून नमस्कार करते. संदीप, तू अजूनपर्यंत ब्लॅक कॉफी बनवली नाहीस. तुला माहीत आहे ना, संध्याकाळी जेव्हा मी झोपेतून उठते मला ब्लॅक कॉफी पिण्याची सवय आहे. सुनबाई म्हणते, मी तर विसरलोच. फोनमध्ये इतका बिझी होतो की तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवणं अगदीच विसरून गेलो. आत्ताच मी तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी करून आणतो, संदीप बोलतो. सुनबाई खोलीतून उठून सोफ्यावर येऊन बसते आणि ती देखील फोनमध्ये व्यस्त होते. संदीप किचनमध्ये कॉफी बनवण्यासाठी निघून जातो. कावेरीताई मनात विचार करू लागते, 1 तासापेक्षा जास्त वेळ निघून गेला. मी घरात येऊन कोणीही मला 1 ग्लास पाणी किंवा 1 कप चहा देखील विचारलं नाही. मुलगा स्वतःच्या बायकोसाठी ब्लॅक कॉफी बनवू शकतो, पण माझ्यासाठी 1 कप चहा बनवू शकत नाही. कावेरीताई हिम्मत करून सोफ्यावर बसलेल्या सुनबाईला बोलू लागली, माझी देखील चहाची वेळ झाली आहे. माझ्यासाठी 1 कप चहा बनव. तसेही दिवसभरात एकदाही चहा प्यायले नाही. त्यावर सुनबाई म्हणते, संदीप आईला किचनमध्ये घेऊन जा आणि त्यांना सांग चहा पावडर साखर कुठे ठेवली आहे, ज्यामुळे त्या रोज स्वतःसाठी चहा बनवून घेतील. माझ्याकडे इतका वेळ नसतो. मी त्यांच्यासाठी सकाळ संध्याकाळ चहा बनवू शकेल. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी ऑफिसमध्ये असते आणि तिकडून आल्यानंतर काम करण्याची माझ्यात हिंमत नसते. सुनबाईचं बोलणं ऐकून कावेरीताई हैराण होते. घरात येऊन मला 1 दिवस झाला नाही की इतक्यात सुनबाईने मला किचनचा रस्ता दाखवला, असं तिच्या मनात येतं. आई इकडे किचनमध्ये ये, मी तुला सांगतो की कोणती गोष्ट कुठे ठेवली आहे. कारण की आम्ही दोघेही सकाळी पूर्ण दिवसासाठी ऑफिसला जातो. घरामध्ये तुलाच राहायचं आहे, तर मग तुला तुझ्या जेवणाचा बंदोबस्त तुला स्वतःलाच करावा लागेल. त्यापेक्षा आजच कोणती गोष्ट कुठे आहे हे समजून घे, मग तुला काम करायला सोपं जाईल, असं संदीप म्हणतो. संदीप किचनमध्ये ठेवलेले सामान सांगू लागतो की कशामध्ये काय ठेवलं आहे. त्यानंतर कावेरीताईला हे सांगून, आई तू तुझा चहा बनवून घे. ब्लॅक कॉफी घेऊन तो हॉलमध्ये येतो. हे घे सोना, तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवली आहे. कावेरीताई एका पातेल्यात दूध, पाणी, चहा पावडर आणि साखर टाकून स्वतःसाठी 1 कप चहा बनवते. कावेरीताईला सुनेचं आणि मुलाचं वागणं अजिबात आवडत नाही. कुठे ना कुठे तिचं मन मुलाच्या आणि सुनेच्या त्या वागण्यामुळे उदास होतं. थोड्या वेळानंतर मुलगा त्याच्या इव्हिनिंग वॉकसाठी जाऊ लागतो आणि जाण्यापूर्वी सांगतो, आई उद्या सकाळी 8 वाजता डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली आहे तुला दाखवण्यासाठी, तयार राहा, असं बोलून मुलगा त्याच्या इव्हिनिंग वॉकसाठी निघून जातो. तेव्हा घरामध्ये जेवण बनवायला एक मावशी येते. जागृती आणि संदीप डाएटवर होते, त्यामुळे हलका फुलका आहारच ते घेत होते. संध्याकाळी खूपच हलकं अन्न खायचे. कावेरीताईंची तब्येत देखील ठीक नव्हती, त्यामुळे ते दूधच पिते. रात्री कावेरीताईला खूप ताप येतो, त्यामुळे हातापायांमध्ये खूप वेदना होत असतात. त्या सुनेला आणि मुलाला खूप वेळा आवाज देतात, परंतु दोघेही त्यांच्या खोलीमध्ये एसीमध्ये झोपलेले असतात. कुणालाही आईचा आवाज ऐकू येत नाही. पूर्ण रात्र कावेरीताई वेदनेने कळवळत असतात.
सकाळी मुलगा उठून दवाखान्यात जाण्यासाठी तयार होतो. खोलीत जातो तेव्हा आई अजूनही झोपलेली असती. रागाने बोलतो, काय झालं आई, तू अजून झोपली आहेस? मी तुला कालच सांगितलं होतं की लवकर तयार हो. मी ऑफिसमधून फक्त हाफ डे घेतला आहे. त्यानंतर तर मला ऑफिसला जायचं आहे. तुला जर मला इथे उशीर केलास तर मला ऑफिससाठी देखील उशीर होईल. मुलाचा आवाज ऐकून अगदीच घाबरूनच कावेरीताई उठून बसते आणि बोलू लागते, बेटा, मला रात्रीपासून खूप ताप भरला आहे. हातपाय खूप दुखत आहेत. असं वाटतं की कोणीतरी माझे पाय बांधून ठेवले आहेत. ठीकसं चालता देखील येत नाही. आई, तापामध्ये तर असंच वाटतं. आता लवकर तयार हो. जागृती बोलू लागली, संदीप, डायनिंग टेबलवर तुझा नाश्ता ठेवला आहे. नाश्ता म्हणजे काय तर मोड आलेले मूग आणि मटकी. पुढे बोलते, मी टिफिनसाठी देखील सॅलड आणि स्पॉट्स पॅक केले आहेत. आपल्या दोघांचं तर डाएट आहे, त्यामुळे आपलं यात भागून जाईल. आईला जे खायचं असेल ते त्या किचनमध्ये जाऊन बनवतील, कारण की आता तर 4 दिवसांसाठी आपले जेवण बनवणारी मावशी देखील सुट्टीवर गेली आहे. त्यामुळे आईला स्वतःचं जेवण स्वतःच बनवावं लागेल. कावेरीताई सुनबाईचं बोलणं ऐकत बोलू लागल्या, सुनबाई, माझी तब्येत गावातच ठीक नव्हती. इकडे तुमच्याजवळ देखील यासाठीच आली आहे की व्यवस्थितपणे स्वतःवर उपचार करून घेईन. तू तुझ्या म्हाताऱ्या सासूला आजारपणामध्ये देखील जेवण बनवून देऊ शकत नाहीस का? हे ऐकून जागृती चिडते आणि बोलू लागते, आई, जर तुम्हाला स्वयंपाक करणारी सुनबाई हवी होती मग संदीपला, गावातल्या एखाद्या मुलीला पसंत करायला सांगायचं, जिला फक्त जेवणच बनवता येतं. आता मी राहिले शहरातली सुशिक्षित मुलगी, जी तुमच्या मुलासोबत ऑफिसमध्ये जॉब करते. त्यामुळे माझ्याकडून जेवण बनवण्याची कधीच अपेक्षा करू नका. या वेळेला कावेरीताई शांत राहिली नाही, बोलू लागली, सुनबाई सुशिक्षित असल्यामुळे आणि नोकरी करते म्हणजे असं नाही की सुनबाई गरज भासल्यास घरातलं जेवण देखील बनवणार नाही. मी खूप सारी घरं पाहिली आहे जिथं सुनबाई किचन देखील सांभाळतात आणि स्वतःची नोकरी देखील सांभाळतात. त्यावर जागृतीने देखील उत्तर दिलं, आई, तुम्ही तर गावातल्या अशिक्षित आणि अडाणी आहात. त्यामुळे तुम्हाला काय माहीत की नोकरी करणं आणि पैसे कमावणं किती कठीण काम असतं. पूर्ण 80,000 महिन्याला मी कमावते. तुम्ही तुमच्या आयुष्यात इतके सारे एकत्र पैसे कधी पाहिले आहेत का? तुम्ही स्वतः कधी 6,000 देखील कमावले नसतील. असं बोलून स्वतःच्या नोकरीचा गर्व बाळगून जागृती स्वतःच्या ऑफिसला निघून गेली. कावेरीताईला सुनबाईचं बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं. तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आले. एकतर त्यांची तब्येत आधीपासूनच ठीक नव्हती आणि वरून सुनबाईला स्वतःच्या नोकरीचा इतका जास्त गर्व आहे की ती कावेरीताईसोबत नीट बोलत देखील नव्हती आणि मुलाच्या डोळ्यांवर पैशांची पट्टी बांधली गेली आहे. त्याची बायको आईला काहीही बोलत होती तरी देखील त्याला जरा देखील फरक पडला नाही. कावेरीताईला सुनेच्या आणि मुलाच्या घरी आल्यानंतर अजिबातच चांगलं वाटलं नव्हतं. येण्यापूर्वी तर ती खूप खुश होती, परंतु इथे आल्यानंतर तिचा तो आनंद सगळा चकनाचूर झाला होता. प्रत्येक क्षणी तिला याची जाणीव करून दिली जात होती की ती त्या घरामध्ये पाहुणी आहे, जिला काहीही येत नाही. मग काहीही न खाता कावेरीताई डॉक्टरकडे गेली. दवाखान्यात बसलेल्या कावेरीताईला स्वतःच्या नवऱ्याची खूप आठवण येत होती. ती मनातल्या मनात बोलत असते, जेव्हापासून तुम्ही गेले आहात तेव्हापासून जगण्याची माझी इच्छा संपून गेली आहे. आता तर देवाने मला देखील वरती बोलवावं. मुलगा आणि सुनेच्या घरी तर आले आहे, परंतु इतका परकेपणा मला आपल्या गावातल्या शेजारच्या लोकांच्या घरात देखील जाणवत नव्हता. इतका परकेपणा स्वतःच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी वाटत आहे. त्या घरात माझ्यासोबत कोणी बोलत नाही की माझ्या तब्येतीची, कोणी साधी चौकशी देखील करत नाही. जेव्हापासून आली आहे सुनबाई 2 शब्द देखील बोललेली नाही. 2 मिनिटासाठी देखील माझ्याजवळ येऊन बसली नाही आणि नाही माझ्या तब्येतीबद्दल काही विचारलं. फक्त स्वतःची नोकरी, तिचा डाएट प्लॅन आणि स्वतःच्या फिटनेसबद्दलच बोलत असते. बाकी तिचा इतर समाजाशी किंवा नातेवाईकांशी कसला संबंध नाही. सर्व तपासण्या केल्यानंतर डॉक्टर सांगू लागले, यांना तर डेंग्यू झाला आहे. इतका तीव्र ताप आहे. मी 10 दिवसांची औषधे देत आहे. खाण्यापिण्याची काळजी घ्या, ज्यामुळे या लवकरात लवकर बऱ्या होतील आणि 4 दिवसांनी पुन्हा यांना दाखवायला घेऊन या. हळूहळू कावेरीताईंची तब्येत ठीक होऊ लागली. कावेरीताई फोनवरून तिच्या मुलीसोबत बोलायची
ज्यामुळे तिचं थोडं मन रमायचं. खरं तर मुलगा आणि सून ऑफिसला निघून जातात तेव्हा पूर्ण दिवस घरामध्ये तिचं मन लागत नाही. कसंबसं ती तिचा वेळ घालवते. पूर्ण 1 महिना कावेरीताईला झाला होता मुलगा आणि सुनेजवळ राहून. आता तिची तब्येत देखील ठीक झाली होती. घरातील सगळी छोटी मोठी कामं कावेरीताई करायची. जेव्हा सुनबाई आणि मुलगा ऑफिसवरून घरी परत यायचे तेव्हा त्यांना घर एकदम स्वच्छ मिळायचं. किचन देखील चकचकीत असायचं. कसंबसं घरातल्या कामांमध्ये मन रमवून कावेरीताई स्वतःला व्यस्त ठेवायच्या प्रयत्न करायच्या. एके दिवशी ती तिच्या मुलाला बोलते, आता मला गावाला जायचं आहे. महिना झाला आहे इथे राहून. सून आणि मुलगा देखील तिला गावी सोडायला तयार होतात. पण अचानक सुनेची तब्येत खराब होते. डॉक्टरांकडे गेल्यावर समजतं की जागृती आई होणार आहे. हे ऐकून सगळेच खूप खुश होतात. जागृती खोलीमध्ये संदीपला बोलते, आता तू तुझ्या आईला इथेच ठेव. मला त्यांची गरज आहे. उद्या घरामध्ये लहान मुलं असतील तेव्हा त्यांना सांभाळण्यासाठी कोणाची ना कोणाची गरज नक्कीच पडेल. जर आपण आया ठेवली तर आपल्याला खूप पैसे द्यावे लागतील. तुझी आई कधी उपयोगी पडणार? आणि तुझी आई गावात राहून काय करणार? आपण तिचे सख्खे नातेवाईक आहोत. तू तिचा मुलगा आहेस. तुझ्या आईला समजावून सांग की त्यांनी आपल्या जवळच राहावं. आधी गावात बाबा होते त्यामुळे समजू शकत होतो, परंतु आता गावात त्यांचं कोणीच नाही. मग त्या आपल्या जवळच थांबल्या तर त्यात वाईट काय आहे? कालपर्यंत जो मुलगा आणि सुनबाई आईला स्वतःच्या घरातून पाठवण्यासाठी आनंदाने तयार होते, आज गरज पडल्यानंतर आईला रोखण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरत होते. संदीप आईजवळ जातो आणि बोलू लागतो, आई, आता तू आमच्या जवळच थांब. गावाला जाऊन काय करशील? आणि तसंही गावामध्ये आता कोण आहे? त्यानंतर जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा आमच्या जवळ येशीलच. बेटा, इथे माझं मन लागत नाही. गावामध्ये कमीत कमी 4 लोक माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत. इथे तर तुम्ही दोघेही ऑफिसला जाता. कोणीही माझ्यासोबत बोलण्यासाठी नाही. TV पाहते, पण किती वेळ TV पाहू? कावेरीताईने उत्तर दिलं. आज आईची गरज आहे तेव्हा जागृती देखील मध्ये येऊन बोलू लागते, आई, आमच्या सोसायटीमध्ये एक खूप मोठं मंदिर आहे. जर तुमची इच्छा असेल तर संध्याकाळी 2-3 तास मंदिरात जा. इथे तुमच्या वयाच्या खूप साऱ्या बायका येतात. त्यांच्यासोबत तुम्ही गप्पा गोष्टी करू शकाल. भजन कीर्तन देखील करू शकाल. तिथे तुमचं मन लागेल. आणि मग उद्या जेव्हा तुमचा नातू किंवा नात येईल तेव्हा त्यांना त्यांच्या आजीचं प्रेम मिळायलाच पाहिजे ना. कावेरीताईला स्वतःच्या मुलाचा आणि सुनेचा बदललेला व्यवहार समजत होता. कावेरीताईची मुलगी स्मिता देखील हेच सांगते, आई, तू वहिनी आणि दादाजवळ थांब. गावामध्ये एकटी राहून काय करणार? जर तुझी तब्येत पुन्हा खराब झाली तर पुन्हा परत यावं लागेल. आणि मग काही महिन्यांनी घरामध्ये एक मूल येणार आहे. त्यामुळे तुझं मन त्याच्यामध्ये रमेल. तू गावामध्ये एकटी असतेस त्यामुळे मला देखील तुझी काळजी लागून राहते. कावेरीताई आता हळूहळू स्वतःच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरामध्ये स्वतःचं मन रमवण्याचा पूर्ण प्रयत्न करू लागली. सकाळी उठून पूजापाठ करायची. घरामध्ये थोडं बहुत काम करायची. बाहेर झाडांना पाणी द्यायचं. नंतर दुपारी थोडा बहुत TV पाहायचा. मग संध्याकाळी 2-3 तासासाठी मंदिरात वेळ घालवायचा. सोसायटीच्या मंदिरामध्ये खूप साऱ्या वृद्ध स्त्रिया यायच्या. त्यांच्यासोबत ती गप्पा गोष्टी करायची. त्यातल्या काही जणी तिच्या खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या. आता कावेरीताईचं मन खूप चांगल्या प्रकारे रमू लागलं. कावेरीताईंना खूप चांगलं भजन गाता यायचं. त्यांच्या आवाजाची सगळे लोक खूप तारीफ करायचे की खरंच तुमचा आवाज खूप गोड आहे आणि चांगलं भजन देखील गाता. पूर्ण मंदिरात सगळे त्यांना ओळखू लागले. आज गोकुळाष्टमीचा उत्सव होता. मंदिरामध्ये सगळ्यांनीच कावेरीताईंना आधीपासूनच ठेवलं होतं की तुम्ही लवकर या. तुमचं भजन ऐकण्यासाठी सर्व लोक एकत्र जमले आहेत. घरातील सगळी छोटी मोठी कामं आवरून कावेरीताई मंदिरात आली. आज त्यांना मंदिरात थोडा जास्त वेळ लागला. तसं तर त्या 2-3 तासात मंदिरातून घरी परत यायच्या, परंतु गोकुळाष्टमीमुळे आज त्यांना येता येता रात्रीचे 8 वाजले. त्यांची एक मैत्रीण त्यांना घरी सोडून गेली. परंतु जशी कावेरीताई घरात आली तेव्हा सुनबाई आणि मुलगा दोघेही ओरडत बोलू लागले, घरी येण्याची ही काही वेळ असते आई? तुम्हाला मंदिरात जायला काय सांगितलं? तुम्ही तर मंदिरात दिवसभर गाणीच बोलत राहतात. घरातलं काही काम तरी बघत जा. हो आई, हे तुझं वागणं योग्य नाही. तुला माहीत आहे ना,
तुझी सूनबाई गरोदर आहे, ती जास्त काम करू शकत नाही, तिची काळजी घेण्याची गरज आहे. आता तू मंदिरात बसून भजन गात बसतेस. संदीपने देखील बायकोच्या सुराला सूर मिळवला. बेटा, आज गोकुळाष्टमी होती, त्यामुळे थोडा जास्त वेळ गेला. तसं तर मी रोज अगदी वेळेवर येते. संधी साधून जागृती पुन्हा एकदा तिच्या नोकरीवरून बोलू लागली. हो, तुझ्या आईला अजून काय येते भजन गाण्याशिवाय? भजन गाण्याशिवाय त्यांना येतच काय? मग त्या तर हेच काम करणार. इतकी शिकलेली तर नाही की कुठे जाऊन नोकरी करू शकेल, काही पैसे कमावू शकेल. त्यामुळेच भजन गाऊन स्वतःचं मन रमवते. आज सुनेचं बोलणं ऐकून कावेरीताई शांत राहिली नाही आणि बोलू लागली. सुनबाई, या जगामध्ये मी एकटीच नाही जे पैसे कमवत नाही, आणि तू देखील या जगामध्ये एकटी नाहीस जी नोकरी करतेस. तुझ्यासारख्या खूप साऱ्या मुली नोकरी करतात, परंतु तुझ्यासारखा गर्व कोणालाच नाही. मलाच नाही, प्रत्येक गोष्टीवर नोकरीचा रुबाब दाखवतेस. जर तुला तुझ्या नोकरीचा, पैशांचा इतका गर्व आहे तर मी देखील तुला एके दिवशी नक्कीच पैसे कमावून दाखवेन. जर गोष्ट पैसे कमावण्याचीच आहे तर ते पैसे कोणीही कमावू शकतं. त्यावर सुनबाई बोलू लागली. बोलण्यात आणि करून दाखवण्यात खूप फरक असतो. पैसे कमावून आणाल तुम्ही पैसे, तर तुम्ही शिकलेला देखील नाहीत आणि तुम्हाला काही येतही नाही आणि सांगतात पैसे कमावेन. कावेरीताईचा राग अधिकच चढला आणि सुनबाई खोलीत निघून गेली. कावेरीताई रागामध्ये स्वतःच्या सुनेला बोलून तर गेली की मी पैसे कमावेल, परंतु रात्रभर याच विचारात राहिली की ती पैसे कधी आणि कसे कमावेल. खरंच तिला असं काहीच येत नव्हतं ज्यातून ती पैसे कमावू शकेल. दुसऱ्या दिवशी देखील पूर्ण दिवस ती विचार करत होती. संध्याकाळी मंदिरात गेली तेव्हा तिच्या चेहऱ्याला पाहून मैत्रिणीने विचारलं, काय झालं कावेरीताई, आज तू खूप उदास दिसतेस, तब्येत ठीक नाही का? अगं नाही सुधा, असं काही नाही, कावेरीताईने उत्तर दिलं. सुधाने खूप आग्रह केल्यानंतर कावेरीताईने सुनेचं बोलणं सांगितलं की सुनबाईला स्वतःच्या नोकरीचा खूप गर्व आहे आणि मी देखील रागारागात सांगितलं की मी तिला पैसे कमावून दाखवेन, परंतु मला तर असं काहीच येत नाही ज्यातून मी पैसे कमावू शकेन. अगं कावेरीताई, तू इतकं चांगलं भजन गातेस, मग का नाही तू स्वतःचं एक चॅनल चालू करत आणि मग त्यावर स्वतःचे भजन टाकत? ज्या लोकांना गाणी गायला शिकवू शकशील तिथून तुला पैसे देखील मिळतील. आश्चर्याने कावेरीताईने सुधाला विचारलं, हे खरंच शक्य आहे? हो कावेरीताई, माझी मुलगी हेच काम करते. ती सोशल मीडियाचा वापर करून पैसे कमावते. उद्या मी तिला घेऊन जाईन, तेव्हा ती तुला सगळं काही समजावून सांगेल आणि तुझं भजन चॅनल देखील चालू करेल. मंदिरात तर तू तसंही येतेस आणि इतकं चांगलं भजन गातेस. हेच भजन त्या सोशल मीडियावर टाकायचं, बाकीचं सगळं माझी मुलगी बघेल. दुसऱ्या दिवशी सुधाची मुलगी मंदिरात येते आणि कावेरीताईंच्या नावावर एक चॅनल सुरू करते. काकू, तुम्हाला काहीही करायचं नाही. हा माझा एक जुना स्टँड होता, त्यात फक्त तुम्ही तुमचा मोबाईल लावून व्हिडिओ चालू करा आणि जे काही भजन तुम्ही कराल ते सगळं फोनमध्ये रेकॉर्ड करा आणि मला पाठवा. बाकीचं सगळं काम मी स्वतः करेन. बेटा, पण माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच पैसे नाहीत. काकू, मला तुमच्याकडून कोणतेही पैसे नको. जेव्हा तुम्ही पैसे कमवायला सुरुवात कराल तेव्हा मला तुम्ही काहीतरी तुमच्या इच्छेने द्या. कावेरीताईंचं एक भजनाचं चॅनल सुरू झालं. 2-3 महिने कावेरीताई रोज मंदिरात जायच्या आणि ते कीर्तन सर्व रेकॉर्ड करायच्या आणि स्वतःच्या मैत्रिणीच्या मुलीला पाठवायच्या. हळूहळू कावेरीताईचं चॅनल चालू लागलं आणि 2-4 महिन्यातच त्यांच्या भजनाचे 2 व्हिडिओ व्हायरल झाले. लोकांना कावेरीताईचं भजन खूप आवडत होतं. त्यांची प्रगती होत गेली आणि एक दिवस असा आला जेव्हा सुधाची मुलगी कावेरीताईजवळ आली आणि बोलू लागली, काकू, तुमच्या चॅनलवर कमाई सुरू झाली आहे आणि त्यात खूप सारे पैसे येऊ लागले आहेत. पुढच्या महिन्यात तुमच्या खात्यात पैसे येतील. कावेरीताईंचं बँक अकाउंट देखील सुधाताईंनी चालू केलं होतं. कावेरीताईंच्या चॅनलबद्दल त्यांच्या मुलाला किंवा सुनेला काहीच कल्पना नव्हती. खरंच बेटा, मला माझ्या भजनातून पैसे मिळतील? हो काकी, तुम्हाला माहीत नाही, जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर काम करता तेव्हा तुम्हाला खूप सारे पैसे मिळतात. लोकांना तुमचं भजन खूप आवडतं. पुढच्या महिन्यात जागृती आणि संदीपच्या लग्नाचा वाढदिवस होता. दोघेही एक मोठा प्रोग्राम अरेंज करतात आणि ऑफिसमधल्या सगळ्या मित्रांना, शेजारच्या लोकांना बोलवतात. एवढ्या सगळ्या तयारीमध्ये कावेरीताई तिच्या सुनबाईला बोलते, सुनबाई,
जेव्हापासून आली आहे एकही नवीन साडी घेतली नाही. जितक्या साड्या आणल्या होत्या त्या सगळ्या वापरून जुन्या झाल्यात. बाजारात गेलीस तर माझ्यासाठी देखील एक नवीन साडी घेऊन ये. तोंड वाकडं करून जागृती बोलू लागली. आई, माझ्या खूप साऱ्या जुन्या साड्या आहेत. त्यातीलच एक साडी तुम्हाला देईन. या साड्या मी आता नेसत नाही. नवीन साडी घेण्याची काय गरज आहे? कपाटातून एक जुनी साडी काढून जागृतीने कावेरीताईंच्या हातात ठेवली. कावेरीताईला सुनेची जुनी साडी नेसायला काहीच हरकत नव्हती, परंतु जेव्हा ती साडी उघडून पाहते तेव्हा एका ठिकाणी ती फाटलेली असते. सुनबाई, ही साडी फाटलेली आहे. मग काय झालं? फाटलेली असली तर काय झालं? सुई धागा घेऊन थोडीशी शिवून घ्या आणि नेसा. आमच्या लग्नाच्या वाढदिवसाचा इतका मोठा कार्यक्रम आहे. तुमच्याकडून तर आम्ही कोणत्याच भेटवस्तूची अपेक्षा करू शकत नाही. वरून आम्हालाच खर्च देताय. कधी सांगता साडी खरेदी कर, कधी सांगता हे करा, कधी सांगता ते करा. तसंही तुम्हाला आमच्या घरात ठेवून तुमच्यावर उपकारच करतोय. काही दिवसांनी सुधाताईची मुलगी आली आणि म्हणाली, काकी, तुमची पहिली कमाई 1,00,000 झाली. पगार मिळाला आहे तुम्हाला. श्रेयाचं बोलणं ऐकून कावेरीताईंच्या आनंदाला पारावारच उरत नाही. खरं सांगतेस बेटा, माझा पहिला पगार आला आणि ते देखील इतका जास्त. मला तर विश्वासच बसत नाही की मी माझ्या भजनाच्या माध्यमातून इतके पैसे कमावले आहेत. ते देखील थोडे नाही तर पूर्ण 1,00,000 रुपये. मी तर इतक्या पैशांची कधी अपेक्षा देखील केली नव्हती. हो काकू, मी खरं सांगते. आता तर मला तुमच्याकडून पार्टी पाहिजे. हो बेटा, सांग कुठे जायचं आहे पार्टीसाठी. आजच तुला पार्टी देते. सर्वात आधी श्रेयासोबत कावेरीताई मंदिरात जातात आणि तिच्या सगळ्या मैत्रिणींना तिच्या पहिल्या पगारातून लाडू देतात. देवाला प्रसाद दाखवतात आणि सर्वांना लाडू वाटतात. सर्व लोक कावेरीताईंचे खूप खूप अभिनंदन करतात आणि बोलू लागतात, कावेरीताई, आज तुम्ही स्वतःच्या बळावर पैसे कमावलेतच. सर्वजण खूपच कौतुक करतात. श्रेया बेटा, मला बाजारात घेऊन जाशील का? उद्या माझ्या सुनबाईच्या आणि मुलाच्या लग्नाचा वाढदिवस आहे. काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे. हो काकू, चला, मी तुम्हाला बाजारात घेऊन जाते. कावेरीताई स्वतःच्या सुनेला भेटवस्तू देण्यासाठी एक सुंदर साडी घेते आणि स्वतःसाठी देखील एक साडी खरेदी करते. श्रेयाला देखील एक ड्रेस घेऊन देते आणि सोबतच श्रेयाला कामासाठी पैसे देखील देते आणि बोलू लागते, बेटा, जर तू नसतीस तर मी हे पैसे कधीच कमावू शकले नसते. बस करा काकू, तुम्ही असंच काम करत राहा. आनंदाने कावेरीताई घरी परत आली. डायनिंग टेबलवर ठेवलेल्या साड्यांना सारखं सारखं उचलून पाहत होती, कारण की आज तिला त्या साड्या पाहून खूपच आनंद झाला होता. कारण की तिने पहिल्या कमाईतून त्या साड्या घेतल्या होत्या. सुनेसाठी साडी विकत घेतली होती आणि मुलासाठी देखील पॅन्ट शर्ट विकत घेऊन आली होती. दुसऱ्या दिवशी सर्वजण घरी आले. कावेरीताईंची मुलगी स्मिता देखील आली होती. पूर्ण घर सगळ्या पाहुण्यांनी भरलेलं होतं. केक कापल्यानंतर सर्व लोक जागृती आणि संदीपला गिफ्ट देऊ लागतात. तेव्हा कावेरीताई एक खूप सुंदर सिल्कची साडी नेसून तिच्या खोलीतून बाहेर येते. सासूला इतकी महागडी साडी नेसलेलं पाहून जागृती स्वतःच्या नवऱ्याला संदीपला सांगते, इतकी महागडी साडी आईला तू घेऊन दिलीस? आईवर इतका खर्च करण्याची काय गरज होती? नाही जागृती, मी ही साडी नाही विकत घेतली. आज कावेरीताईंजवळ सुनेच्या नोकरीचा अभिमान तोडण्याची, रुबाब तोडण्याची चांगली संधी होती. सुनेच्या हातामध्ये आणलेलं गिफ्ट देऊन कावेरीताई बोलू लागते, हे घे बेटा, तुझ्यासाठी पूर्ण 10,000ची साडी घेऊन आली आहे. डोळे मोठे करून जागृती बोलू लागते, आई, काय बोलताय? 10,000ची साडी घेतलीत? इतके पैसे कुठून आणलेत? नक्कीच तुम्ही संदीपकडून पैसे मागितले आहेत. जागृती रागाने संदीपला बोलू लागते, आईला इतके सगळे पैसे द्यायची काय गरज होती? आपलेच पैसे देऊन आपल्यालाच गिफ्ट देत आहेत. काय गरज होती अशी साडी आणण्याची? जर स्वतःच्या पैशाने गिफ्ट आणलं असतं तर आम्हाला जास्त आवडलं असतं. आमच्या पैशांचंच गिफ्ट आम्हाला देत आहे. आज पुन्हा एकदा सुनेने सगळ्या लोकांसमोर कावेरीताईंचा अपमान केला होता. सर्व लोक सुनेचं बोलणं ऐकून हक्काबक्का होतात की कशी सगळ्यांसमोर सुनबाई स्वतःच्या सासूसोबत बोलत आहे. कावेरीताई अगदी शांत आवाजात बोलू लागते, मी कुणाकडूनही पैसे घेतले नाही. ही साडी मी माझ्या पैशाने विकत घेतली आहे. माझ्या पहिल्या कमाईतून घेतली आहे. आता मी देखील पैसे कमावते आणि आज मला माझा पहिला पगार मिळाला आहे. ते देखील पूर्ण 1,00,000 रुपये.
त्याच पैशातून मी स्वतःसाठी आणि तुझ्यासाठी ही साडी घेतली आहे. काळजी करू नको सुनबाई, आता मी देखील पैसे कमावू लागले आहे आणि मी देखील आता तुझ्याबरोबरची झाली आहे. शिकलेलं नाही म्हणून काय झालं, आज मी तुझ्यापेक्षा जास्त पैसे कमावत आहे. आईचं बोलणं ऐकून सुनेला आणि मुलाला दोघांनाही धक्का बसला की शेवटी आई असं काय काम करते जे आम्हाला माहीत नाही आणि इतके पैसे कमावते. तेव्हा जागृतीची एक मैत्रीण जी त्या पार्टीमध्ये आलेली होती कावेरीताईंना पाहून बोलू लागली, काकी तुम्ही जागृतीची सासूबाई आहात, मला माहितीच नव्हतं. मी नेहमीच तुमचे भजन ऐकते, तुमचा आवाज खूप गोड आहे आणि अगदीच ऐकत राहावंसं वाटतं. जागृती खरंच तुझी सासू खूप टॅलेंटेड आहे, तुला देखील तुझ्या सासूकडून 1-2 भजन शिकायलाच पाहिजेत. आई तुम्ही कधीही सांगितलं नाही की तुमचा सोशल मीडियावर एक भजन चॅनल आहे आणि त्यातून इतके सारे पैसे कमावले आहेत. सुनबाई आज जर सांगितलं ना सर्व लोक जागृतीला बोलू लागतात. जागृती आता तर तुझी सासू देखील नोकरी करते आणि पैसे कमावते, तुझ्या सासूचा पगार तुझ्यापेक्षाही जास्त आहे. हसत कावेरीताई बोलू लागते, हो हे अगदीच खरं आहे. सुनबाई तर फक्त 80,000 कमावते पण माझा पगार तर पूर्ण 1,00,000 रुपये आहे. मी सुनेपेक्षा जास्त कमावते. काय सुनबाई आता तर बोलणार नाहीस ना की मला काहीही जमत नाही, मला काही येत नाही. कावेरीताईंचं बोलणं ऐकून सून आणि मुलगा लाजेने मान खाली घालतात. त्यांना समजत नव्हतं की स्वतःच्या आईला काय बोलावं. मग कावेरीताई सुनेला आणि मुलाला बोलतात, सुनबाई एक गोष्ट तुला सांगू इच्छिते, कधी आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा रुबाब बाळगू नकोस, गर्व बाळगू नकोस. तुझ्याजवळ जे गुण आहेत ते कदाचित इतर कोणाजवळ नसतील, परंतु प्रत्येकाकडे स्वतःचा एक गुण असतो. तुझ्याकडे जे गुण आहेत ते मी शिकू शकत नाही आणि जे माझ्याजवळ गुण आहेत ते तू शिकू शकत नाहीस. राहिली गोष्ट पैसे कमावण्याची, तर माणूस जेव्हा ठरवतो तेव्हा तो पैसे कमावतोच, परंतु स्वतःच्या नोकरीचा अहंकार कुणालाही दाखवू नकोस. तुला तुझ्या आईवडिलांच्या घरी अशा प्रकारचं वातावरण मिळालं आणि अशा प्रकारचं शिक्षण मिळालं की आज तू नोकरी करू शकतेस, परंतु मला किंवा माझ्यासारख्या खूप साऱ्या महिलांना तशी संधी मिळत नाही. त्यामुळे कधीही त्यांचा अपमान करू नकोस की त्या नोकरी करत नाहीत, पैसे कमावत नाहीत. स्मिता स्वतःच्या आईजवळ येते आणि हात पकडून बोलू लागते, आई तू तर वहिनीपेक्षा जास्त पैसे कमावून दाखवलेस, आता तर तू कोणापेक्षाही कमी नाहीस. काय वहिनी खरं बोलले ना. स्मिताचं बोलणं ऐकून लाजेमुळे जागृती मान वर करून पाहू शकत नव्हती. तिला आता तिच्या चुकीची जाणीव झाली होती की तिने किती वेळा स्वतःच्या सासूचा अपमान केला आहे. जागृती सासूजवळ जाते आणि बोलू लागते, आई मला समजलं आहे, मी जे केलं ते चुकीचं होतं. आता मी यानंतर कधीही कुणालाही माझ्या नोकरीचा गर्व अहंकार दाखवणार नाही, मला माफ करा. संदीप देखील बोलू लागतो, आई आम्हाला माफ कर, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. कावेरीताईने समजुतीने घेऊन स्वतःच्या मुलाला आणि सुनेला माफ केलं, कारण की तिला देखील स्वतःच्या मुलापासून किंवा सुनेपासून वेगळं राहण्याची इच्छा नव्हती. त्याच घरात राहून त्यांना नात किंवा नातू मिळणार होता, त्यामुळे त्यांचं म्हातारपण खूप चांगलं जाणार होतं. परंतु आता ती पूर्वीसारखी सुनेचं आणि मुलाच्या घरात सगळं ऐकून घेऊन राहत नव्हती, तर अगदीच आदराने राहत होती. सुनबाई देखील आता तिचं बोलणं ऐकू लागली आणि कोणताही टोमणा सासूला मारत नव्हती. कावेरीताईला स्वतःच्या सुनेचा आणि मुलाच्या घरात चांगलं वाटू लागलं. आता तेच घर त्यांना स्वतःचं वाटू लागलं आणि काही दिवसात एक लहानशी परी त्यांच्या घरात आली, जिला पाहून कावेरीताईच्या आनंदाला कोणताच पारावार उरला नाही. तर मग आजची कथा कशी वाटली नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.